सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे। माध्यमांचे लक्ष वेधण्यासाठी कोण काहीही करताना दिसत आहे। सोलापुरातील गोल्डन वुमन समजल्या जाणाऱ्या माजी नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांनी तर फाटकी साडी घालून आपला उमेदवारी अर्ज दाखल करत जनतेचं लक्ष वेधून घेतलं। त्याच पद्धतीने गुरुवारी एकाने तर यमराजाच्या रूपात रेड्यावर बसून उमेदवारी अर्ज दाखल केलाय। हे महाशय होते मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढाई देणारे राम गायकवाड यांनी माढा लोकसभा मतदारसंघासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। रेड्यावर बसून यमराजाच्या रूपात ते जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आले, त्यामुळे सर्वच माध्यमांनी त्यांची दखल घेतली। यावेळी त्यांची प्रतिक्रिया घेतली असता देशातील भ्रष्टाचार संपला पाहिजे, मराठा समाजाला आरक्षण मिळायला पाहिजे, यासाठी आपला अर्ज असून या निवडणुकीत जनता आपल्याला विजयी करेल असा दावा माध्यमांशी बोलताना त्यांनी केलाय। देशामध्ये जो बोकाळलेला भ्रष्टाचार आहे, काही लोकांमागे ईडी लावते ती भाजपमध्ये गेले की ईडी संपून जाते, काही लोकांमागे बिडी लावते ती वडायचे झाले की कोण संपलेला असतो। आज शरद पवारचा पुतण्या अजित पवार फुटला चोरी लपवण्यासाठी, इकडं धैर्यशील मोहिते पाटील गेल्या वेळेला इकडं आणि आज तिकडं। आमचं एकच म्हणणं आहे, ह्या देशात राजकारण स्वार्थ म्हणजे स्वतःच्या स्वार्थासाठी राजकारण करायला लागलेले आहेत। आमचं एक म्हणणं आहे की मराठा आरक्षण आम्हाला मिळलं पाहिजे आणि बोकाळल्याला ही जी देशामध्ये बोकाळल्याला अर्थकारण आहे, अर्थकारण संपलं पाहिजे, गोरगरिबांना अर्थकारण मिळालं पाहिजे। ह्या राज्यातल्या सरकारला किंवा देशातल्या सरकारला आमची एकच विनंती होती आणि आज ही राहील की आता ही देवाला भेटती का नाही ती भेट, ही कुणाला सामान्य माणसाला भेटती का भेट नाही ती, ही फक्त आता शेवटचा टोक आहे यमदेवाचा आणि ही यमालाच भेटली, म्हणून आम्ही यमाच्या गेटअपमध्ये इथं आलोय।